पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरातील इमारत दुर्घटनेला महिना पूर्ण होत असतानाच धक्कादायक घटना समोर आली आहे। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या 23 वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। पतीच्या निधनानंतर मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते। मात्र सोनाली यांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केलाय। माझं नाव अभय वक्ते, ती माझी बहीण होती। तिचे मिस्टर आता कचरा डेपोमध्ये जे दुर्घटना झाली तिच्यात ते मोहित पावले होते आणि तेव्हापासूनच तिला समजा टॉर्चर सुरू होतं घरच्यांचं की बाबा आमच्या मुलाला तू समजा तुझ्यामुळं अशा गोष्टी घडल्या, ह्या गोष्टी झाल्या, पण तिने आम्हाला कधी सांगितलं नाही, त्या गोष्टी आम्हाला समजून आल्या। टॉर्चर असं केलं होतं की तिला की समजा आमचा मुलगा मेला ह्या गोष्टीला कारणीभूत तूच आहेस आणि जे सगळं घडते तुझ्यामुळंच घडते, या सगळ्या गोष्टी तिला असं तिला घरचे टॉर्चर करत होते। तिथे सासचं नाव सोनाली नागेश गायकवाड होतं, तिचं वय 23 होतं। तिला 2 मुली होत्या, एक वर्षाची मुलगी होती आणि एक 2 वर्षाची मुलगी। तिने घरी कधी सांगितलं पण त्या गोष्टी आम्हाला समजत होत्या ना। तिथं एकटं राहणं, तिथं चिडचिड करणं, ते सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे कधी न सांगणं। पहिले ती सांगायची पण आता तिने 1 महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं आणि एकदम फुल डिप्रेसमध्ये ती गेलेली होती। आणि आम्ही स्वतः तिथं राहायला होतो 1-2 दिवस, तर आम्हाला समजा ते कळून आलं की सासरीला कधी बोलत नाहीत, काय नाही म्हणून। त्यांना जी मदत भेटणार होती ती समजा त्यांना भेटत आहे, ती समजा आतापर्यंत काही 10 लाख रुपये एक चेक आलेला आहे। पण त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की तिला 40% वारसदार आणि घरचे 60% वारसदार असं मध्ये त्यांनी असं केलेलं आहे। त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी असं आहे की आम्हाला हा घातपात वाटतोय, याची पोलिसांनी सकल चौकशी करावी।